नमस्कार. मी सर्वप्रथम येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो. दिवाळी हा सण आपल्या हिंदूंसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंददायी असतो आणि संपूर्ण देशामध्ये हा उत्साहामध्ये साजरा केला जातो. खऱ्या अर्थाने आनंद एकमेकांना देण्याचा हा सण आहे. त्याच्या माध्यमातून मी माझ्या विभागातील लोकांना, रहिवाशांना शुभेच्छा देत असताना निश्चितपणाने या विभागाचे विकास काम असतील, त्यांच्या विकास कामाच्या माध्यमातून जे रखडलेले प्रकल्प असतील त्याच्यामध्ये लोकांना जे काही त्रास होतोय तर त्या त्रासामधून मुक्तता करण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हे गरजेचं आहे, याची मला जाणीव आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून जोगेश्वरी हा एक जास्तीत जास्त झोपडपट्टीचा विभाग आहे आणि त्यासाठी त्यांच्या ज्या असलेल्या इच्छित मनोकामना आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत. बरेचसे एसआरचे प्रकल्प रखडलेले आहेत, परंतु काही जरी झालं तरी त्या ठिकाणी त्यांना आशेचा किरण अलीकडच्या काळामध्ये येताना दिसतोय. कारण सातत्याने त्याचा पाठपुरावा करून त्यांचे असलेल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण करतोय. मला वाटतं एकमेकांना आनंद देत असताना केवळ दिवाळीचे दिवे उजळणं, आणखीन सण साजरा करणं, याचबरोबर सर्वसामान्य लोकांचे जे काही अडीअडचणी आहेत त्यांना सुखकर जीवन जगण्यासाठी जे एक लोकप्रतिनिधी म्हणून काय काम करायचं असेल की त्यांच्यासाठी गरजा पुरवण्याचं काम असेल ते करणं फार महत्त्वाचं आहे. आणि माझा संकल्प आहे की मी नवीन आमदार जरी असलो तरी ह्या विभागातल्या सर्वसामान्य लोकांच्या, रहिवाशांच्या, सगळ्या स्तरातल्या लोकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करून खऱ्या अर्थाने त्यांना आनंद मिळेल असं काम करावं. आणि त्यासाठी माझे सगळे सहकारी, आमची संपूर्ण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक कार्यरत आहेत. मी या सगळ्यांच्या वतीने माझ्या विभागातील जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची, भरभराटीची आणि आनंद द्यावं, त्या सगळ्यांना चांगलं आरोग्य प्राप्त हो अशी ईश्वराची प्रार्थना करतो. धन्यवाद.